नमस्कार. झडपीगुरुजी.com च्या HTML ऑनलाईन प्रशिक्षण भाग क्रमांक 8 मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये थोडंसं फॉन्ट विषयी माहिती घेऊया. आपण मागच्या वेळेस आपले काम कुठपर्यंत आलं ते याविषयी माहिती घेऊ. ठीक आहे, हे बघा थोडं साईज वाढवत आहे. हां, ठीक आहे. हे आपलं काम होतं मागच्या वेळेसचं. नाही तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, बऱ्याच मित्रांचं या मागील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मेसेज आला की बाबा मराठी चालत नाही. तर मी काय करतो, थोडंसं मराठी चालवून दाखवतो तुम्हाला. बघा आता मराठी या ठिकाणी जर लिहिता येत नसेल तर काय करायचं लक्षात घ्या. ते एन्कोडिंग म्हणून आहे या ठिकाणी. एन्कोडिंग झाल्यानंतर इथे एन्कोड इन UTF म्हणून आहे. हां, याच्यावर क्लिक करायचं आणि नमस्कार होणार आहे बघा. आज सेव्ह करतो आता. हे आलं इथं. ठीक आहे, नमस्कार म्हणून. हां, म्हणजे समजलं असेल तुम्हाला काय करायचं. तर एन्कोडिंगमध्ये जायचं आणि एन्कोड इन UTF. UTF म्हणजे काय, तर हे युनिकोड दिसण्यासाठीचं एक कॅरेक्टर कोडिंग आहे ती. ठीक आहे. आता मराठी टायपिंग बंद करतो मी. आता आपण मूळ आपल्या फॉन्टकडे जाऊया. आपण मराठी किंवा युनिकोडमध्ये कसं दाखवावं वेब पेजवर हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, फॉन्ट विषयी थोडंसं माहिती घेऊया. मी फॉन्टवर जातोय. FONT हे पेअर टॅग आहे फॉन्ट. हां, आता फॉन्टमध्ये काय करणार आहे, इथे एक आपण काहीतरी टेक्स्ट लिहूया. टेक्स्ट काय घेऊया, हॅलो वेलकम वेलकम टू द guruji.com. Here we are learning HTML. ओके. हां, आता बघूया आपण कसं दिसतंय. हां, हॅलो वेलकम टू द झडपीगुरुजी.com. हेअर वी आर लर्निंग HTML. आता आपण काय करूया, फॉन्टला या मी थोडंसं एक आपला हां क्लोज करतो याला. या फॉन्टला आपल्या थोडंसं कलर चेंज करूया आपण. समजा आता ट्रिब्यूट कुठेही लिहा तुम्ही. आता फॉन्टच्या मध्येच लिहायचे असतात फक्त. ट्रिब्यूट कोणत्याही कोणा ठिकाणी साईज बदलता येते. एक कलर करूया COLR कलर इज इक्वल टू डबल इंटू कॉमा रेड. सेव्ह केलं आणि याला हां रेड कलर झाला आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. किंवा पण ऑरेंज पण घेऊ शकतो याला. ORANG. हां, ऑरेंज झालेला आता. हां, किंवा ग्रीन घ्या. चला आता थोडं ठळक सेव्ह केलं. हां, आता हे ग्रीन झालेलं आहे. आता आपण याला काय करूया, थोडंसं फॉन्टची साईज फॉन्ट चेंज करूया आपण. तुम्हाला फॉन्ट माहीत असेल त्याला काय कोड आहे बघा, फेस म्हणून. हां, फेस इज इक्वल टू डबल इंटू कॉमा. आता फॉन्ट कोणता निवडायचा, फॉन्टचं नाव आपल्याला माहीत पाहिजे. आता थोडक्यात आपण काय करूया, कॅलिब्री किंवा तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगून टाकतो. चला हां, याच्यामध्ये काय करायचं, नोटपॅडमध्ये जायचं आपण. टेक्स्ट डॉक्युमेंट नोटपॅड ओपन केला आपण. ठीक आहे, इथे मी काय करतोय, फॉन्टचं नाव काढायचं आपल्याला, फक्त दुसरं काय करायचं नाही. फॉर्मॅटमध्ये जायचं आपण. फॉर्मॅटमध्ये जाऊन फॉन्ट. आता हे लुसिडा कॉन्सोल एक फॉन्ट दिसतं तुम्हाला, किंवा दुसरे भरपूर आहेत समजा फॉन्ट. आपल्या ब्राउझरला सपोर्ट करणारे फॉन्ट आपल्याजवळ असले पाहिजेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला फॉन्ट कोणताही एखादा सगळीकडे असेल असा फॉन्ट घेऊया आपण. माझ्याकडे फॉन्ट भरपूर इन्स्टॉल केलेले आहेत. मोनोटाईप कसे हा फॉन्ट घेऊया. याला मी काय करतोय, कॉपी करतोय. केलं कॉपी आणि कॅन्सल केलं त्याला मी. आणि या ठिकाणी फेसमध्ये दिसतं डबल इनवर्ट कॉमाच्या सेंटरला. आता बघूया आपण काय फॉन्ट काय दिसते आपल्या. चेंज झालं दिसलं तुम्हाला. हे मोनोटाईप करायचं फॉन्ट वेगळा आलेला आहे. ठीक आहे, अजून नसलं आपण दुसरा पण फॉन्ट घेऊ शकतो कोणताही. जास्तीत जास्त बघूया हा सपोर्ट करतो का बघूया आपण. थोडासा अट्रॅक्टिव्ह पाहिजे आपल्याला. CGO स्क्रिप्ट म्हणून कॉपी करतो याला आणि तो फॉन्ट फेसच्या मध्ये चेंज करून टाकायचं. CGO स्क्रिप्ट सेव्ह करतोय. बघूया चेंज झालं काय, झालं. चेंज नाही, हा सपोर्टेबल नाही फॉर्मॅट. याचा अर्थ समजून घ्यायचं की हा फॉन्ट आपल्या ब्राउझरला
सपोर्ट करत नाही. आता मोनोटाईप चांगला सपोर्ट करू लागला आपल्याला. ठीक आहे, आपण त्यालाच घेऊया. एक मिनिट सॉरी, याला कॉपी करूया आणि इथं जाऊन हां, आता यानंतर बघा, याला थोडंसं फॉन्टची साईज आपण वाढवूया. साईज हे ट्रिब्यूट आहे, कुठेही लिहू शकता. सॉरी, इज इक्वल टू साईज 8. हां, चला थोडंसं मी ब्राउझर साईज कमी करून टाकतो, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. ठीक आहे. हे बघा, हॅलो, वेलकम टू द झडपीगुरुजी.com. हिअर वी आर लर्निंग HTML. म्हणजे फॉन्ट हे वेगवेगळ्या याच्यामध्ये कसे दाखवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. आणि दुसरं म्हणजे युनिकोडमध्ये कसं ब्राउझरमधलं ब्राउझर वेब पेज पाहिजे तुम्हाला, हे तुमच्या या व्हिडिओमधून लक्षात आलं असेल. ठीक आहे, धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मार्क्यू टेक्स्ट कसा चालवावा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. धन्यवाद.